ही दृश्य आपण बघतोय थेट न्यूझीलंडची आहेत। नववर्षाचं स्वागत न्यूझीलंडमध्ये करण्यात आलेलं आहे। न्यूझीलंड आपल्यापेक्षा जवळपास 6 तास पुढे आहे, त्यामुळे तिथे 12च्या ठोक्याला नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मध्यरात्र आहे न्यूझीलंडमध्ये आणि 2025 वर्षाचं आगमन न्यूझीलंडमध्ये आता झालेलं आहे। भारतात नवीन वर्षाचं स्वागत व्हायला अजून 7.5 तास बाकी असताना न्यूझीलंडमध्ये मात्र नवीन वर्षाचं आगमन झालेलं आहे। खरं तर संपूर्ण जगभरात जवळपास 39 टाइम झोन आहेत, म्हणजे प्रत्येक देश हा आपल्यापेक्षा काही तासांनी पुढे किंवा काही तासांनी मागे असतो। न्यूझीलंड आपल्यापेक्षा 7.5 तासांनी ते 8 तासांनी पुढे आहे आणि त्यामुळे न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आत्तापासूनच सुरू झालेलं आहे। आपल्याकडे आता 2024चा सूर्य मावळतोय। पुढच्या काही तासांमध्ये 2024चा शेवटचा सूर्यास्त आपण बघू। मात्र न्यूझीलंडमध्ये मध्यरात्र सुरू झालेली आहे आणि तिथे सध्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू आहे। न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये देखील अशाच पद्धतीनं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन थोडं लवकर सुरू होईल। खरं तर जगभरात एकूण 39 वेगवेगळे टाइम झोन आहेत, त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण जर जगाचा विचार केला तर 26 तास लागतात, कारण आपला देश हा आता 4:30 पावणे 5 वाजत आलेले आहेत। न्यूझीलंडमध्ये आता 12 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे टाइम झोन वेगवेगळे असल्यामुळे सेलिब्रेशनची वेळ देखील वेगवेगळी आहे। मुंबईतला हा सूर्यास्त आपण बघतोय। लोअर परेलची ही दृश्य पुढच्या काही तासांमध्ये 2024चा सूर्यास्त शेवटचा सूर्यास्त आपण बघणार आणि नवा सूर्योदय होईल तो 2025 मध्ये होईल। मात्र इतर देशांमध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे। खास करून न्यूझीलंडमध्ये सगळ्यात आधी नवीन वर्षाचं असं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। असाच माहोल आपल्याकडे देखील दिसणार आहे, मात्र पुढच्या 7.5 तासात। त्याआधी 31च्या सेलिब्रेशनची जंगी तयारी सध्या भारतभर आपल्या महाराष्ट्रात मुंबईत देखील सुरू आहे। जसजसा हा सूर्य खाली खाली जाईल तसतसा लोकांचा उत्साह वाढत जाणार आहे, शिगेला पोहोचणार आहे आणि सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे।